श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20। श्री गणेशाय नमः। जय जयाजी करुणाकराम, जय जयाजी यतिवराम, भक्तजन संताप हरा, सर्वेश्वरा गुरुराया। वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही। असो कोणे एके दिवशी, इच्छा धोरणी मानसी, गृहस्थ एक दर्शनासी, समर्थाच्या पातला। करोनिया श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणावरती, तेव्हा समर्थ त्यांचे वदती, हास्य वदने करोनी। फकीरा ते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना, पक्वान्य करोनी नाना, यथेच्छ भोजन देईजे। गृहस्थी आज्ञा म्हणून, केली नाना पक्वान्य, फकीर बोलाविले पांचजन, जीव घातले तयांते। फकीर तृप्त होऊनी जाती, उच्चिष्ट उरले पात्रावरती, तेव्हा समर्थ आज्ञापिती, गृहस्थाते सत्वर। शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण, परित्यागग्रस्ताचे मन, शासंक झाले तेधवा। म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट, यातीमध्ये पावेन कष्ट, कळता सोजना गोष्ट हे। आला मनी ऐसा विचार, तो समर्थांस कळला सत्वर, म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याचिया। इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक, एवोन स्वामी सन्मुख, स्वस्थ उभा राहिला। दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून, भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन, द्रव्य मिळवाया साधन, त्या जवळी नसे परी। त्यासी देखून समर्थ, म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित, तो निशंक मनात, पात्रावरी बैसला। त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल। स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईस आला, उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणूनी। प्रभात समी एके दिवशी, गृहस्थ निघाला फिरायासी, येऊनी एका घरापासी, स्वस्थ उभा राहिला। तो घरातून एक वृद्ध बाई, दार उघडून घाई घाई, बाहेर येऊनिया पाही, गृहस्थ पडला दृष्टीसी। तिने बोलाविले त्याला, आसनावरी बसविला, 10,000 दिधल्या, नोटा आणूनी सत्वर। गृहस्थ मनी आनंदला, बाईते आशीर्वाद दिदला, द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवरी सत्वर। समर्थाचे वचन सत्य, गृहस्था आली प्रचित, वारंवार स्तुती करीत, स्तोत्र गात स्वामींचे। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त, 20वा अध्याय गोडहा। शिरस्तु शुभम भवतु। श्री स्वामी समर्थ। श्री